आता नेमकी आजचा महत्त्वाचा टप्पा काय डिस्प्लेवरती या ठिकाणी तुम्ही आज बघितलंच असेल की अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे 50हून अधिक यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल आयोजित हा विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा हा कार्यक्रम केवळ एक आकडा साजरा करण्यासाठी नाही तर प्रत्येक रुग्णाच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलाचा विश्वास आणि उत्सव या ठिकाणी आहे। डायरेक्ट एंटेरियर अप्रोच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना कमी वेदना, जलद पुनर्वसन आणि उत्तम जीवनमान आणि जीवनशैली मिळत आहे हे आम्हाला दैनंदिन जीवनात या ठिकाणी बघायला भेटत आहे। ही खरोखरच वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठी प्रगती या ठिकाणी आहे। या उल्लेखनीय यशाचे श्रेय जाते आदरणीय ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सागर काकतकर सर, त्यानंतर त्यांची टीम या ठिकाणी आहे। या ठिकाणी डॉक्टर राहुल सुपे सर, त्यानंतर डॉक्टर जयेश सोंजे सर आणि डॉक्टर श्रीकांत जाधव ही संपूर्ण ऑर्थोपेडिक सर्जनची टीम या ठिकाणी अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे। त्यांच्या संपूर्ण टीमला त्यांच्या कुशलतेमुळे आणि समर्पणामुळे नाशिक शहर आज केवळ उपचारासाठीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण केंद्र म्हणूनही ओळखले जात आहे। ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। म्हणजे बाहेरून डॉक्टर या ठिकाणी अशोक मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी येऊन या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब या ठिकाणी आहे। आता जास्त वेळ वाया न घालता या ठिकाणी मी डॉक्टर सागर काकतकर सर यांना विनंती करतो की ह्या इन्व्हेजिव्ह शस्त्रक्रियेबद्दल थोडंसं माहिती या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी द्यावी। धन्यवाद। प्रथमतः तुम्हा सर्वांचं अभिवादन आणि थँक्यू म्हणतो की तुम्ही आज दुपारी इकडे वेळ काढून आलात। सो आतापर्यंत आपण जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांबद्दल बरेच ऐकलं पण आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे, कॉमन माणसाला पण आता बऱ्यापैकी माहिती आहे। आणि आकड्यांच्या बाबतीत बघितलं तर आतापर्यंत आपण बऱ्याच वेळ बघितलं असं की हजारो शस्त्रक्रिया झाल्या किंवा 2000 शस्त्रक्रिया झाल्या, हा आकडा तर 50 एवढं काम महत्त्वाचं आहे हे मी सांगतो। सो हिप रिप्लेसमेंट सर्जरी ज्या आहेत किंवा खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रिया ह्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात। कन्व्हेन्शनल किंवा खुबा आम्ही युजली मागच्या साईडनी बदलतो, म्हणजे मागे मोठा कट घेतलेला असतो आणि तिकडच्या बाजूने आपल्याला हिप रिप्लेसमेंट केली जाते। आपल्या ओळखीच्या पण अनेक लोकांच्या हिप रिप्लेसमेंट झालेल्या तुम्ही ऐकलं असाल किंवा बघितलं असाल। हिप रिप्लेसमेंट सर्जरीज नंतर साधारण 1-1.5 महिना 2 पायांमध्ये उशी घेऊन झोपणं किंवा चालताना जरा काळजीपूर्वक चालणं, ह्या गोष्टी ह्या प्रत्येकालाच माहितीच्या आहेत। पण डायरेक्ट अँटेरियर अप्रोच किंवा DAA आणि तो पण MIS म्हणजे अगदी छोट्याशा कटमधनं हा केला जातो। म्हणजे काय तर रुग्ण सरळ झोपलेला असताना पुढच्या बाजूने आम्ही हा खुबा बदलतो। ही खूप ॲडव्हान्स अशी टेक्निक आहे आणि ह्याच्यामध्ये शिकण्यासाठी पण बऱ्यापैकी कालावधी जातो। ही सर्जरी करणं वाटतं तेवढं सोपं नाही। ह्या शस्त्रक्रियेसाठी जी इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट वापरली जातात ही टोटली वेगळ्या पद्धतीची आहेत, म्हणजे ती सगळ्या कंपनीजकडे अवेलेबल पण नाहीत। आम्ही इथे स्मिथ अँड नेफ्यू म्हणून जी अमेरिकन कंपनी आहे ह्यांच्याद्वारे DAA साठी बनवली गेलेली वेगळी इन्स्ट्रुमेंट मुद्दामून मागून तशी वापरतो। आणि या DAA शस्त्रक्रियेमध्ये आत्ता तुम्ही ऐकलं तसं की अगदी छोटा कट असल्यामुळे पेन हा कॉम्पोनंट खूप कमी असतो। 6 ते 8 तासांमध्ये पण रुग्ण स्वतःहून चालू शकतो। 2 पायांमध्ये उशी घेऊन झोपणं वगैरे हे सर्व पथ्य आता पाळण्याची गरज नसते। जिना चढणं उतरणं इझिली सोपं होतं आणि त्याच्यापेक्षाही हिप रिप्लेसमेंट नंतर 2 पायांमध्ये थोडंफार उंचीमध्ये फरक जाणवणं किंवा सांधा डिस्लोकेट होणं, ह्या ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत कन्व्हेन्शनल हिप रिप्लेसमेंटची, ही सगळी कॉम्प्लिकेशन आपल्याला आता टाळता येणं सहज शक्य असतं। सो आमच्याकडे येथे काही किंवा मी पण काही जागी जाऊन ह्याचं ट्रेनिंगला जातो आहे, इतर सर्जन्सला शिकवणं, त्याच्यामध्ये आमची ती प्रोसेस पण चालू आहे। इकडची आमची ऑर्थो टीम मिळून आम्ही टोटल हिप रिप्लेसमेंट अशा हजारो केल्या असतील, पण DAAचा आम्ही सगळे लोक, आम्ही पण 50 महिन्यात असा छोटा नंबर आहे, पण आम्ही पण प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये शिकतो आहोत। फक्त एवढंच की आत्तापर्यंत ह्या शस्त्रक्रियांसाठी पुण्याला किंवा मुंबईला जे जावं लागायचं आहे आणि तिकडे पण खूप कमी लोक हे शस्त्रक्रिया करतायत, ते आपण आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडे चालू केलं आहे आणि त्याचे खूप सक्सेसफुल आउटकम्स आपल्याला दिसत आहेत। सो नक्कीच आपण ह्याची माहिती पेशंट्सपर्यंत पोहोचवल्याने प्रत्येकाला ह्याचा फायदा होऊ शकतो आणि ह्याच्यातनं आम्ही पुढील वर्षामध्ये अशाच अनेक शस्त्रक्रिया अजून करून आमचे लॉंग टर्म आउटकम्स आपल्यासमोर नक्कीच प्रस्तुत करू। धन्यवाद।
धन्यवाद सर. अगदी सोप्या शब्दात या ठिकाणी तुम्ही माहिती आम्हाला समजून सांगितली आहे. अतिशय छोटा काप आणि कमी वेदना आणि पुढच्या बाजूने डायरेक्ट अप्रोच, अँटेरियर अप्रोच या पद्धतीच्या शस्त्रक्रियेने या ठिकाणी म्हणजे याला आधुनिक उपचार पद्धती आपल्याला म्हणता येईल. आणि असेच नवीन नवीन शिखर या ठिकाणी अशोका मेडिकोर हॉस्पिटल नाशिक नेहमीच गाठणार आहे. धन्यवाद डॉक्टर सागर काकतकर सर. आणि पुढे मी विनंती करतो की डॉक्टर राहुल सुपे सर यांनी 2 शब्द या ठिकाणी मांडावेत. प्रथम मी डॉक्टर सागर काकतकर सरांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आज DA म्हणजे डायरेक्ट एंटेरियर अप्रोच मधून हिप रिप्लेसमेंट करण्याचा 50 सर्जरीजपेक्षा जास्त सर्जरी करण्याचा जो एक आकडा म्हणून आपण साध्य केलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर डायरेक्ट एंटेरियर अप्रोच ने जी सर्जरी हिप रिप्लेसमेंट केली जाते ही खूप अवघड अशी शस्त्रक्रिया आहे. ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये ज्या काही शस्त्रक्रिया होतात त्या आधुनिक तंत्रज्ञानावरती खूप जास्त जोर दिला जातो. याच्यामध्ये नवीन नवीन इन्स्ट्रुमेंटेशन, नवीन नवीन टेक्निक्स, नवीन नवीन शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धती, जेणेकरून पेशंट जो आहे तो कमीत कमी वेदना होतील पेशंटला आणि लवकरात लवकर तो त्याच्या परत आयुष्यामध्ये जाऊ शकतो. हाच ऑर्थोपेडिक सर्जरी मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगाने जशा रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही सर्जरी जगामध्ये आता खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्यात सागर काकतकर सरांनी आपल्या इथे एवढ्या मोठ्या सर्जरीचा जो आकडा गाठलेला आहे. आजच्या तारखेला सुद्धा पुणे मुंबईमध्ये जसं जर सांगत होते की खूप कमी जण हे शस्त्रक्रिया करतात आणि आज ही शस्त्रक्रिया आपल्याला इथे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसते आणि आपले पेशंट जे आहेत ते त्यांच्या नित्यनियमित जीवनामध्ये पूर्ण आनंदाने आणि सुखकर पद्धतीने फिरतायत. हेच आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा आपण सर्व इथं आलात आणि आमच्यात आनंदामध्ये सहभागी होत आहेत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांकडून डॉक्टर सागर काकतकर सर यांना खूप खूप अभिनंदन. त्यांनी 50हून अधिक ह्या ज्या काही आपण म्हणतो अवघड शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी आपण करूया. आणि आता जास्त वेळ वाया न घालता मी आपल्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी आपल्या डॉक्टरांना विचारू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये या सर्व सर्जरीज रेग्युलर रेट्समध्ये करतो किंवा जरी त्याला खूप ॲडव्हान्स इक्विपमेंट लागत असली तरी जॉईंट जो आम्ही वापरतो हा रेग्युलरवाला जॉईंट वापरतो. त्यासाठी वेगळा जॉईंट येत नाही. सो ओव्हरऑल खर्च पेशंटला काहीच वेगळा एक्स्ट्रा नाही भरावा लागतो तरी साधारणपणे. सो युजल जॉईंटची कॉस्ट ही साधारण 90,000पर्यंत जाते. 2 लाखापर्यंत इन्क्लुडिंग मेडिसिन साधारण आपला खर्च होतो हिप रिप्लेसमेंट. हिपचे बेसिकली ॲक्सिडेंट होणार तर बेसिकली प्रॉब्लेम्स काय त्याच्यामुळे रिप्लेसमेंट करायचं. सो सगळ्यात कॉमनली आम्हाला दिसणारा म्हणजे AVN किंवा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे ज्याच्यामध्ये खुब्याचा रक्तपुरवठा बंद होतो. आणि याचं एपिडेमिक म्हणजे ह्याच्या एवढ्या केसेस वाढल्या कोविड नंतर. म्हणजे जसं लोकांना हार्ट अटॅक्स आले तसं खुब्याच्या रक्तवाहिन्या बंद व्हायला लागल्या. अनेकांचे खुबे खराब झाले. आणि एक अशी वेळ होती की सिरामिक हेड्स म्हणजे आम्ही जो खुब्याचा बॉल बनवतो ह्याची अवेलेबिलिटी ओव्हरऑल भारतात नाही जगभरामध्ये कमी झाली होती. इतक्या हिप रिप्लेसमेंटचं प्रमाण वाढलं होतं कारण AVN हा आजार एवढा वाढला होता. आणि अजूनही आम्ही तसे पेशंट्स खूप जास्ती बघतो. प्रत्येक AVNच्या पेशंटला हिप रिप्लेसमेंट लागेल असं नसतं. त्याच्या 4 स्टेजेस असतात. जेव्हा 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्ये रुग्ण पोहोचतो त्यावेळेला फारच रोजच्या दैनंदिन जीवनातली कामं असह्य होतं. त्यावेळेला मात्र हिप रिप्लेसमेंट त्यांना गरजेचं. हिप रिप्लेसमेंट करताना बऱ्याच वयोवृद्धांमध्ये मुली स्वतः 1-2 रिप्लेसमेंट्स ह्या सक्सेसफुल न होण्याचे खूप कारण आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला तसं वयोवृद्ध कोणी असतील तर एज फॅक्टर फार महत्वाचा असतो. मग इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स होतं की यू कम फ्रॉम द बिटवीन द हिप्स अँड यू गो बिकॉज ऑफ द हिप्स ऑल्सो. सो याची मॉर्बिडिटी किंवा मॉर्टॅलिटी एवढी जास्ती आहे की हिप फ्रॅक्चर झाले आणि वय जास्ती असेल तर कित्येक वेळा रुग्ण हे दगावतात आपल्याला पण माहिती आहे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण ही त्या रुग्णाची फ्रजिलिटी. दीज आर फ्रजिलिटी फ्रॅक्चर्स म्हणजे त्यांचे ओव्हरऑलच हेल्थ कमी झालेली असते. आणि स्वतःच्या स्नायूंचा जो टोन आहे किंवा जी शक्ती आहे ती ह्या रुग्णांमध्ये कमी झालेली असते वयोमानानुसार. त्याच्यामुळे सांधा सटकणं किंवा रक्तस्राव जास्ती होणं, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे इन्फेक्शन झालेली असतात याचे चान्सेस जास्ती ह्या लोकांमध्ये वाढतात. पण इवन डायरेक्ट एंट्रीमध्ये ही कॉम्प्लिकेशन्स आहेत की ह्या रुग्णांमध्ये वयामुळे होणारे जे काही इश्यूज आहेत ते अजूनही होऊ शकतात. फक्त रक्तस्राव किंवा पेन जे त्यांना होतं हे आपण ह्या सर्जरीमध्ये आपण कमी करू शकतो. साधारणतः लक्षणे काय असतात?
त्रास जो उद्भवतो सो खुब्याची हालचाल कमी होणं, मांडी घालून सहज न बसता येणं, रोजच्या खुर्चीनं बसून उठताना खुब्यामध्ये दुखणं, कधी कधी खुब्याचं दुखणं हे गुडघ्यापर्यंत जाऊ शकतं, कमरेपर्यंत जाऊ शकतं. सो ह्या खूप आधीच्या टप्प्यातल्या काही कंप्लेंट्स असतात की पेशंटला झोपल्या पण पाय वळवता न येणं, कुशीवर वळताना त्रास होणं. हे समजा होत असतील तर आपण प्रत्येकाने तज्ञाकडे जाऊन समजा बघितलं आणि अर्ली डायग्नोसिस झालं तर आपण हिप रिप्लेसमेंटच्या स्टेज पर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्याची ट्रीटमेंट करू शकतो. त्याला काही औषधं आहेत, असे नाही की इंजेक्शन्स घ्यावे लागतात किंवा बाकी शस्त्रक्रिया, काही औषधांनी पण आपल्याला त्याचं ऍटलिस्ट खुब्याचं आयुष्य वाढवत आहे. पण पूर्वीच्या म्हणजे एक वातावरण होतं की हिंदी लोक आत्ताचं जे जनरेशन म्हणजे बऱ्यापैकी कंबर, पाठ, मान किंवा गुडघे फार वेदना लवकर होतं आणि ते वयाच्या मानाने लवकर म्हातारे झालेलं असं वाटतं. मग सो आता हिप आर्थरायटिस आणि गुडघ्याची झीज आणि खुब्याची झीज हे लाईफस्टाईल डिसिजेस म्हणतो आपण. की आता आपली जी लाईफस्टाईल चेंज झाली, वजन वाढायला लागली, ओव्हरऑल आपण चालत जायचो त्याच्याऐवजी आपण पटकन टू व्हीलर किंवा गाडीने जातो. सो मसलची स्ट्रेंथ कमी होण्याची कामं आहेत, कारणं आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्यात, जे काही खातो ते बदललंय, पोल्युशन वाढलंय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा या सर्व सांध्यांवर बऱ्यापैकी इफेक्ट पडतो आणि त्याच्यामुळे आधीच्या काळात जेवढं बघायला नाही मिळायचं तेवढं आता बघायला मिळालंय. मी कदाचित म्हणेन की आधीच्या काळामध्ये एकदा 50 किंवा 60 ओलांडली की आपल्याला जे काही गोष्टी करायच्या असायच्या ह्या पण आपण कमी करायचो. आता आम्ही बघतो की 70-75 इयर ओल्ड लोक येतात की मला नर्मदा परिक्रमाला जायचंच आहे, पुढच्या आठवड्यात मला जायचंय, काहीतरी करा, किंवा मला युरोपला जायचंय. सो ह्या रिक्वायरमेंट्स किंवा पेशंटच्या रिक्वायरमेंट्स बऱ्यापैकी वाढल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या फंक्शनल डिमांड्सनुसार आपल्याला त्यांना ट्रीट करण्याची पद्धती किंवा प्रतिक्रिया आपण वेगळं करावं. साधारणतः काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून या स्टेजला समजा आता आम्ही अबोव 50 परंतु अशाच लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या गोष्टीपर्यंत पोहोचलोच नाही पाहिजे. सो फॉर्च्युनेटली ऑलमोस्ट 90% ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स इन्क्लुडिंग आर्थरायटिस हे रेग्युलर एक्सरसाइजेसने आपल्याला कमी करता येतात. याचं प्रिन्सिपल असं आहे की आपण किती कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या किंवा बाकी काही केलं की हाड ठिसूळ होऊ नये, हाडाची झीज होऊ नये, तरी त्या हाडाला चिकटलेला स्नायू जेवढा बळकट आहे ना तेवढंच त्या हाडाची स्ट्रेंथ आहे. त्या हाडाला चिकटलेल्या स्नायूची ताकद कमी झाली की हळूहळू आपल्याला त्याचे प्रॉब्लेम चालू होतात. की बॅक पेन असेल, गुडघेदुखी असेल, खुबेदुखी असेल, सगळ्यामध्ये आहे. सो रेग्युलर एक्सरसाइज आणि प्रॉपर डाएट आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवणं या 3 महत्वाच्या गोष्टींनी आपल्याला सगळे संधिवात ह्याच्यातले आणि त्याचं दुखणं हे कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणि आता की डॉक्टर सागर काकतकर सर यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा.